पाचोरा तालुक्यातील कडेवडगाव येथे गेल्या 22 वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राची स्थापना झाली असून दरवर्षी श्री स्वामी समर्थ सेवेकरी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात येते। या कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। सालाबादप्रमाणे याही वर्षी कडेवडगाव येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले। सकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाअभिषेक करण्यात आला व महाअभिषेक झाल्यानंतर 8 वाजता भूपाळी आरतीचे आयोजन करण्यात आले। भूपाळी आरती झाल्यानंतर गुरुदीक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी जवळपास 250 सेवेकरांनी गुरुदीक्षा घेतली व स्वामी समर्थ महाराजांना गुरु केले। स्वामी चरित्र हवन करण्यात आले व ठीक 10:30 वाजता महाराजांची महानैवेद्य आरती झाली व आरतीनंतर विविध विषयावरती कडेवडगाव येथील याज्ञिकी संदीप पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। जवळपास हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळेस अतुल पाटील, विकास काटे, गोपाल पाटील, ज्ञानेश्वर कदम, गजानन पाटील, आबा पाटील, रामेश्वर पाटील, सागर पाटील, गौरव पाटील, दीपक पाटील, नितीन कोलते, उमेश पाटील व ग्रामस्थांनी अनमोल सहकार्य केले। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या सर्व भाविक भक्तांना, सेवेकऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा। आज आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे अंतर्गत भव्य अशी गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। आज सकाळी 7 वाजता महाराजांचा महाअभिषेक सोहळा या ठिकाणी झाला 7 ते 8 पर्यंत। 8 वाजता भूपाळी आरती करण्यात आली आणि भूपाळी आरतीनंतर गुरुदीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी चालू झाला। जवळपास या ठिकाणी 250 ते 300 लोकांनी या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आणि गुरुदीक्षा घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे। त्यानंतर स्वामी चरित्राचं हवन झालं। हवन झाल्यानंतर लगेच या ठिकाणी 10:30 वाजता महाराजांची महानैवेद्य आरती करण्यात आली आणि आरतीनंतर या ठिकाणी सर्व भाविकांना, आलेले जे भाविक होते त्यांच्यासाठी आम्ही महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती। जवळपास या ठिकाणी हजारो भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खऱ्या अर्थानं श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे जे उत्सव असतात या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी होतात आणि दरवर्षी गेल्या 20 ते 22 वर्षापासून आम्ही स्वामी समर्थ सेवा केंद्राअंतर्गत या ठिकाणी उत्सव चालू ठेवलेला आहे आणि या निमित्तानं लोकांना खऱ्या ज्ञानाची, खऱ्या भक्तीची त्या ठिकाणी ओळख होते आणि या निमित्तानं स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सर्व सेवेकऱ्यांपर्यंत, भाविकापर्यंत या ठिकाणी पोहोचला जावा हा या ठिकाणी मानत असतो। गुरुमाऊलींचं कार्य जे आहे ते घराघरामध्ये पोहोचलं जावं आणि घराघरामध्ये सेवेकरी तयार व्हावे की जेणेकरून जी पुढची पिढी आहे ती निर्व्यसनी व्हावी, त्याच्यानंतर मुलावर चांगले संस्कार घडावे, ह्या परमपूज्य गुरुमाऊलींचा हेतू आहे आणि त्या माध्यमातून हे कार्य चालत राहावं यासाठी आम्ही सगळे सेवेकरी या ठिकाणी याची जोपासना त्या ठिकाणी करत आहोत। आमचे सगळे सेवेकरी श्रमदानातून किंवा त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीनं हे सर्व कार्य त्या ठिकाणी पार पडत असतो। श्री स्वामी समर्थ। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।